नमस्कार, मी अंजली. तर आपला हा जो केक आहे तो 2 लेयर केक आहे आणि हा आपला टॉप लेयर आहे. तर टॉप लेयरमध्ये कुठलेही कलर ॲड नाही केलेले आहेत आणि हा जो बॉटम लेयर आहे तो रेनबो कलरमध्ये आहे. तर ज्यांना क्रीम लावायला प्रॉब्लेम येते तर ते पायपिंग बॅगमध्ये क्रीम घेऊन ही अशी लावू शकता आणि आपला जो स्क्रॅपर असतो तो थोडासा ओला करायचा, जेणेकरून हे कलर एकमेकांमध्ये अजिबात मिक्स होत नाही आहेत. आणि ही जी आपली ऑर्डर आहे ती विठ्ठल प्युअर व्हेज आंबेगाव इथे डिलिव्हर केली आहे. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन खरंच खूप सुंदर आहे. खरं तर मुलींसाठी डेकोरेशनला खूप सारे ऑप्शन्स असतात, कारण त्यांच्यामध्ये बटरफ्लाय देन युनिकॉर्न खूप सारे म्हणजे भरपूर ऑप्शन्स असतात. आणि हे त्यांच्या बेबीचं दुसऱ्या बेबीचं बारशाचा देखील इथे प्रोग्राम आहे, त्यामुळे इथे बारशाचं देखील डेकोरेशन त्यांनी इथे केलेलं आहे. आणि खरंच म्हणजे असे बलून्स वगैरे असतात ते मुलींना खूप म्हणजे अट्रॅक्शन असतं त्या गोष्टींचं. आणि हा जो आपला लेयर आहे तो फर्स्ट लेयर आपण आता दुसऱ्या लेयरवरती असेंबल करत आहोत. आणि जर चॉकलेट ट्रफलचा केक असेल तर थोडंसं आपला जो नाईफ असेल तो थोडासा गरम पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा, म्हणजे इझिली उचलला जातो. आणि ज्यांना भीती वाटते तर ते स्क्रॅपर देखील वापरू शकतात, जो स्टीलचा वगैरे स्क्रॅपर असतो तो. आणि तुम्ही बघू शकता मी इथे हा जो टॉप लेयर आहे तो सेकंड लेयरवरती असेंबल केलेला आहे. आणि हा असा युनिकॉर्न आहे आणि पूर्ण हे फॉन्डंटचे टूल्स बनवलेले आहेत. यामध्ये आपण म्हणजे कुठलेही नॉन एडिबल टूल्स नाही आहेत. आणि बड्डे गर्लचं जे नाव आहे ते प्रिशा आहे आणि 6 बड्डे आहे तिचा. तर खरंच जे कलर आहेत, कलर कॉम्बिनेशन ते अगदी सेम झालेलं आहे. मला थोडंसं डाऊट होता की सेम होईल की नाही. आणि हे जे फ्लॉवर्स आहेत ते देखील मी फॉन्डंटचेच बनवलेले आहेत. पहिले मी आर्टिफिशियल यूज करणार होते, बट नंतर मी विचार केला की नाही करू, म्हणजे सकाळी सेट करून संध्याकाळपर्यंत आपण इझिली सेट करून देऊ शकतो. तर हे जे फ्लॉवर्स आहेत पिंक आणि पर्पलमध्ये बनवलेले आहेत. तर ते पूर्ण फॉन्डंटमध्ये केलेले आहेत. आणि वरचा जो 6 नंबर आहे मला अगदी जसा हवा होता तसा मिळालेला आहे. आणि हे बॉल्स देखील फॉन्डंटचेच आहेत, म्हणजे याच्यामध्ये कुठलंही नॉन एडिबल यूज नाही केलेलं आहे, पूर्णपणे फॉन्डंटच आहे. कारण कसं होतं, क्लायंटची रिक्वायरमेंट असते की पूर्ण फॉन्डंट पाहिजे, कारण जे आर्टिफिशियल आपण फॉग बॉल्स वगैरे यूज करतो मुलांना माहीत नसतं ॲक्च्युली ते एडिबल आहेत किंवा नॉन एडिबल आहेत. तर ते असं ॲट्रॅक्शन असतं की अरे आता केक कट झालं की खायचं, पण आणि नंतर ते जेव्हा तोंडात घालतात वगैरे तेव्हा त्यांना कळतं की अरे हे तर खाण्याचं नाही आहे. तर ते बोलले की नाही, जे काय आहे ते म्हणजे जसं रेफरन्स पिकमध्ये आहे अगदी तसंच ठेवा. तर याच्यामध्ये त्यामुळे सेम अगदी मी तसंच ठेवलेलं आहे. आणि टॉपला जो आहे तो मी केक पॉप बनवला आणि त्याच्यावरती कोन चिटकवलेला आहे. तर कोनला काय करायचं, आतमध्ये व्हाईट चॉकलेट आपण आधी लावून घ्यायचं, जेणेकरून जे सॉफ्ट होत नाही आहेत. म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगत आहे, कारण आपण जेव्हा कोन वगैरे असतात ते वेफरचे असतात, तर ते आपण जेव्हा असे बाहेर ठेवतो तेव्हा ते सॉफ्ट होतात. तर तुम्ही त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट लावलं तरी काही हरकत नाही आहे. फक्त पूर्ण आतमध्ये ते लावून घ्या, म्हणजे ते नंतर मऊ पडणार नाही आहेत. आणि इथं जो आहे तो आपला केक पूर्णपणे आता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आणि खरंच खूप सुंदर दिसत आहे, म्हणजे मला जसा हवा होता ना अगदी तसा झालेला आहे. पण झालं असं की म्हणजे मी जो टाईम त्यांनी दिलेला होता त्या टाईममध्ये डिलिव्हर केला आणि ते जस्ट त्यानंतर ते तिथे आले. बट काही हरकत नाही, ते बोलले की तुम्ही ठेवून जाऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये सेट करण्यासाठी दुसरं काही नव्हतं, डायरेक्ट लेयर्स होते. जर स्पेसर वगैरे असतील तर मग थोडंसं आपल्याला थांबायला लागतं. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.